आहे खरं तर अज्ञान दूर होवो आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात ज्ञानाचा हा प्रकाश येवो अशीच खरं तर आपल्याला आधुनिक काळामधल्या दिवाळीची व्याख्या करायला हवी। याच विषयी आपण नरेंद्र गुरुजींशी बोलूया। गुरुजी, आपण या प्रत्येक दिवसाचं महत्त्व जाणून घेतलंय आणि जसं सोमण सरांनी सांगितलं तशी ही नात्यांची दिवाळी आहे, नातं वृद्धिंगत करण्याची दिवाळी आहे। यासोबतच निसर्ग पूजा ही परंपरा आपण अनेक वर्षानुवर्ष जपतो आहोत, अगदी आदिम काळापासून जपतोय। या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सण आहे। अगदी बरोबर आहे। दिवाळी हे प्रकाश पर्व मानण्यात येतं, त्यामुळे सगळ्या प्रकारचा प्रकाश, जसं सरांनी आता सांगितलं, नीतिमत्ता, चांगले विचार, उत्तम आरोग्य राहण्यासाठी असणाऱ्या सवयी, या सगळ्याच प्रकारचं हे प्रकाश पर्व मानण्यात येतं। आणि त्याप्रमाणे निसर्ग चक्र जे आहे अनुकूल व्हावं म्हणून निसर्गाची पूजा पण याच्यात आपण करत असतो। अगदी रमा एकादशी म्हटले तरी आपण सवत्स धेनूची पूजा करतो। सवत्स धेनू म्हणजे आपलं निसर्ग चक्र संतुलित राहण्यासाठी मदत करणारा पशु मानण्यात येतो। तिच्या दुधामुळे माणसाला उत्तम आरोग्य मिळतं। तिच्या दुधामुळे मनुष्य हे उत्तम प्रकारचे सगळ्या पंचरस शरीरात प्राप्त होतात आणि चांगल्या प्रकारचे व्हिटॅमिन्स, आधुनिक काळाचे शब्द वापरता येईल, हे शरीरात मिळतात। त्यामुळे आरोग्य उत्तम राहतं। त्यामुळे तिच्या असणाऱ्या शेणापासून वेगवेगळ्या प्रकारच्या, पूर्वीच्या काही तर घरं बनायची, झोपड्या बनायच्या, पण आजही त्या असणाऱ्या शेणापासून अनेक प्रकारच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारच्या अँटिक बनण्याचे असा सध्या उद्योग निर्माण झालेला आहे। त्यामुळे म्हणजे आपली सुरुवातच सणाची जी आहे ती पशूंच्या पूजनापासून, थोडक्यात म्हणजे निसर्ग देवता जी मानण्यात येते त्यापैकी एक गाय आपण मानतो। नंतरचा जे आपण प्रकाश पर्वाचा दुसरा जो भाग आहे, जो आपण धनत्रयोदशी जे आपण साजरी करतो, त्या दिवशी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे का दीपपूजन करायला सांगितलंय आणि यमपूजन, यमदीपदान असं त्या दिवशी सांगितलेलं आहे। का यम ही देवता जी आहे, जी सृष्टीला संहार करता, म्हणजे सृष्टीचं एक प्रकारचे संतुलन राखण्याची देवता आहे। मृत्यू हा जसा अत्यंत आवश्यक असतो निसर्ग चक्रासाठी, त्याचं महत्व आहे। त्यामुळे त्याची जी देवता, मुख्य लॉर्ड जो आहे यम, त्याला दीपदान म्हणजे थोडक्यात त्याच्या पूजेचा एक प्रकारचा आग्रह आपल्या संस्कृतीत किंवा आपल्या प्रकाश पर्वात, दीपावली उत्सवात आहे। त्या प्रकारे नंतर जे काही सरांनी उल्लेख केलाच की बाबा गोवर्धन पर्वत, गोवर्धन म्हणजे निसर्ग चक्र, आपण पर्वताची पूजा करतो, पर्वतराज गोवर्धन मानण्यात येतो। पर्वत का? आता पर्वत आपले पंचमहाभूत जे असतात ते आपल्याला संरक्षण करण्यासाठी मदत करतात, आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रकारचे एक प्रकारचे शारीरिक संतुलन, मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत करतात। त्यामुळे अर्थचक्र सुद्धा उत्तम राहतं। जसं आपण पाहिलं का आता खूप जलधारा खूप वाहिल्या, अत्यंत पूर, महापूर असे प्रमाण आल्यामुळे मानवी जीवन हे विस्कळीत झालं। म्हणजे पंचमहाभूत सुद्धा बॅलन्स राहिले पाहिजेत, एक समान त्याचं प्रयोजन मानवी जीवनासाठी असलं पाहिजे। या उद्देशाने पर्वत पूजा आपण आपल्या संस्कृतीत निसर्गाची करत असतो। अशा प्रकारे संपूर्ण हा उत्सव जो आहे, हे प्रकाश पर्व जे आहे, हे निसर्गाला, पंचमहाभूतांना आपण नमन करून एक संतुलित राहण्यासाठी मदत करत असतो। असं एकूण आपलं हे प्रकाश पर्व दीपावलीचं आहे। अगदी अगदी